अरे महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी फिरलोय ना, पण विदर्भातले मसालेच वेगळे माहिती का, जी काय चव आहे ना म्हणजे, आणि नॉनव्हेज साठी तो स्वर्गच. भेंडी चपाती, तू इतक्या भारी भारी ठिकाणी जाऊन इतकं भारी भारी खाऊन येतो आणि आम्ही तर भेंडी चपाती खातोय. मला माहित नाही, मला पण ते तसलं मस्त चमचमीत विदर्भातलं खायचं. तू तिकीट बुक कर. किती तिकीट बुक करू? सगळ्यांची. या सगळ्यांना विदर्भात घेऊन येणं लय महागात पडेल. त्यापेक्षा विदर्भच पुण्यात आणला तर. सुकीर तर जास्त एक्साइटेड आहे माझ्यापेक्षा. मला खाऊन बोलूही देत नाहीये तो. आमच्याकडे कुस्करून खातात, त्यावेळेस मटण खाल्ल्यासारखं वाटतं. खूप यमी आहे. थेट नागपूर, अमरावती, अकोलाच. हा. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. तर आपल्या बसूया खायला या सिरीज मध्ये आपण नवीन ठिकाणी आलोय आणि आमच्या पब्लिकला एकदम विदर्भ स्टाईल जेवायचं होतं. तर आता विदर्भ स्टाईल जेवायला मी लई लांबवर आलेलो आहे. लोक मागणं येत आहेत. म्हणजे घरापासून 4 ते 5 सिग्नल ओलांडून मी आलेलो आहे हॉटेल वराडीमध्ये. तर कोथरूडमध्येच या फॅमिली रन रेस्टॉरंटमध्ये मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलो. तर आमच्याकडचं सगळं पब्लिक नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे फक्त व्हेजिटेरियन 2च थाळ्या आहेत, बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर तुम्ही काय, तुमची खासियत काय सजेस्ट कराल? आमची खासियत म्हणजे आपल्याकडे काळ्या मसाल्यातलं स्पेशल आहे. नॉनव्हेज मध्ये आपली स्पेशालिटी वराडी स्टाईल चिकन थाळी, मटन थाळी, आपल्याकडे अंडा थाळी पण अवेलेबल आहे. ओके, तर मग 4 आपल्या स्पेशल वराडी मटन थाळी, 2 चिकन थाळी वराडी आणि 1 शेवभाजी आणि 1 पातोडी रस्सा. ठीक आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स पण लई भारी मिळतात. जेवण येईपर्यंत उन्मनीच्या नावाखाली आम्ही सगळ्यांनी पण मॉकटेल्स मागवले आणि त्यातलं एक मॉकटेल मला विशेष आवडलं. तर जनरली मॉकटेल म्हटलं की बर्फांमध्ये येतं, पण हे गरम मॉकटेल यांच्याकडे मिळतं आणि याचं नाव आहे हॉट टॉडी. तर हे वेगळ्या पेयांबरोबर सुद्धा पितात, पण आपलं विदाऊट अल्कोहोल आहे. दालचिनी आहे आणि हे वेलची पण आहे याच्यामध्ये आणि लिंबू. वाह, असं पाऊस पडत असेल किंवा खूप थंडी पडली असेल, मस्त वाटेल प्यायला. खूपच छान आहे, सुदिंग आहे, खूप गरम आहे, कम्प्लीट गरम आहे, हळूहळू मस्त वाटते. आणि मॉकटेल संपवतोय तोपर्यंत जेवण आलं सुद्धा. स्पेशल वराडी मटन थाळी, स्पेशल वराडी चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटन थाळी. सगळ्यांना कधी एकदा ताव मारतोय असं झालं होतं. स्पेशल वराडी मटन थाळीमध्ये होतं मटन खिमा, अंडा मसाला, मटन सुका, मटन करी, आळणी, गुलाबजाम, सोलकढी, कोशिंबीर, भाकरी आणि इंद्रायणी भात सुद्धा. स्पेशल चिकन थाळी सुद्धा आम्ही मागवली होती. त्यात चिकन करी, चिकन सुका, अंडा मसाला, भाकरी, आळणी, कोशिंबीर, सोलकढी असा मस्त बेत होता. तुला घरच्या भेंडी आणि चपातीचा कंटाळा आला होता, पण डायरेक्ट वराडी आहे. हे वराडी मटन रस्सा आहे, नाही काय मटन, हा बरोबर, मटन रस्सा, मटन सुक्का. माझं नॉलेज कमी आहे मटन बद्दलचं. मटन सुक्का, अंडा मसाला आणि चिकन. आणि तू फक्त रंग बघ, म्हणजे भेंडीला कम्प्लिटली अपोजिट आहे सगळं. की ट्राय करा आणि सांग कसं वाटतंय. खूप वेळ शूटिंगसाठी मला असंच बसवून ठेवलेलं आहे आणि मी याच्याकडे फक्त तोंडामधलं पाणी असंच ठेवून बसलेले आहे. आता मला फायनली असं करायला मिळणार आहे. भाकरी तोडलेली आहे. सुरुवात मी चिकन पासून करणार आहे, कारण आतापर्यंत इथे कोणी चिकन नाही ट्राय केलेलं. मी आता चिकन सुक्का घेतलेला आहे. लुसलुशीत मऊ. स्मोकी फ्लेवर आहे, असा जळका. तो चवीत पण लागतो आणि स्मेल मध्ये पण आहे मस्त. असा भाजका मसाला असतो ना, आणि आपल्याला सोसेल, पुणे मुंबई आणि इतर सगळ्या महाराष्ट्राला सोसेल इतपत वराडी आपल्यासाठी बॅलन्स्ड मॅनेजेबल वराडी केल्याबद्दल धन्यवाद. मी तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला, कारण की आपली टेस्ट विदर्भाची आहे, पण आपण पुणे आणि बाकी इतर जे सगळे लोक आहेत त्यांना सगळ्यांना बॅलन्स होईल अशी टेस्ट आपण द्यायचा प्रयत्न केलाय.
कारण एवढं तिखट सहन होतं याच्यापेक्षा जास्त त्याला सवयच असावी लागते. आणि आतापर्यंत तू पश्चिम महाराष्ट्रातच मटण खाल्लंयस ना मॅक्सिमम, तर हे वराडी स्टाईल आहे, त्यामुळे हे पण आता हे सुका मटण आहे आणि मटण रस्सा आहे. करणार तर ते कारण नागपूरला गेल्यावर मला बरेच लोक म्हणले की यार तू तर नॉनव्हेज खात नाही, काय उपयोग. तर त्यामुळे मी भरपूर नॉनव्हेज पण तुम्हाला दाखवतोय आणि व्हेजिटेरियन पण ऑफकोर्स दाखवणार. मस्त मऊ मऊ, पुन्हा एकदा सॉफ्ट आहे, लगेच तोडता आलं, लुसलुशीत आहे. अप्रतिम आहे यार, खूप मऊ आहे, खूप सुंदर शिजलंय, खूप राईट शिजलेलं, ओव्हर कुक नाही, अंडर कुक नाही, खूप छान. आणि वरडी म्हणल्यावर जी भीती वाटते तसं आहे नाही, तिखट काहीच नाही, जास्त अजिबात हे नाही. कारण 2-3 घासानंतर सुद्धा एक जे आफ्टर इफेक्ट. मला मटण सुक्का आवडतो त्यामुळे मी सुरूच करते. फ्लेवर्सचा जो बॅलन्स आहे ना तो मला खूप परफेक्ट वाटतोय. कारण बऱ्याच ठिकाणी मटण खूप तिखट बनवतात किंवा मग ते फारच असं टेस्टलेस असतं, पण बॅलन्स खूप मला आवडला आणि टेक्स्चर पण इतकं छान आहे मटणाचं, तो परफेक्ट शिजलंय, ते सगळं असं जुळून खूप छान आलं. सावजी जो प्रकार असतो जो विदर्भात एकदम स्पायसी, आणि मी सावजी पनीर खाल्लं होतं कारण मी काय बिचारा सावजी खाणार, ऍक्च्युली मटण मध्ये खाणारी गोष्ट आहे. सावजी मसाला असतो ते सुद्धा आहे, एकदमच जोरदार झणझणीत असतो. तर हा एक घास ट्राय करून तू बघू शकतेस. तू म्हणत होतीस नागपूरला जायचं. बस भरलंय मस्त सांडलं. हे आहे सावजी. सुकीर तर जास्त एक्साइटेड आहे माझ्यापेक्षा, मला खाऊन बोलूही देत नाहीये तो. हा मऊ मऊ मऊ. हे खूप चविष्ट आहे, अजिबात अति तिखट नाही, मस्त आहे. जरा घसा नाक मोकळं होणार आहे पण तरी नंतरचा तो दाह होतो तसा नाहीये, मस्त आहे, अप्रतिम. इकडून तिकडून आपटण्याचे, नळ्या आपटण्याचे आवाज यायला लागले, त्यामुळे माझा आवाज येणार नाही, पण खरंच छान आहे, मस्त. नागपूरला मी जिथे सावजी खाल्लं होतं, म्हणजे मी 4 घासाच्या पलीकडे खाऊ शकलो नव्हतो, नाकातून कानातून सगळीकडनं पाणी येत होतं. तर मला असं वाटतं की पुण्यासाठी त्यांनी माइल्ड सावजी केला असावं. म्हणजे तिखट आहे, आपण रोजच्या आयुष्यात इतकं तिखट खात नाही, पण हे सहन होणार आहे तिखट आहे. ओके, म्हणजे आपण खाऊ शकतो असं एकदम. हा, यांची स्पेशालिटी आहे की हे मटण चाप आहेत. जी यांची खास स्पेशालिटी आहे मटण चाप. मोठं प्रकरण आलेलं आहे. ओके, ताक गिळते काय तू असं केलं. महाराष्ट्र फूड टूरच्या निमित्तानं जे सगळीकडे मला सोडून जे सुकीर्त अप्रतिम खायला जे काय फिरत असतं ना, त्याचा बदला आज मी घेतलेला आहे. आणि इथे सगळं लगेच तुटलं, मस्त, खूप यमी आहे, खरंच यमी आहे, सुंदर आहे, खाऊन बघा, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे, खूप आवडेल. परफेक्ट तिखट, परफेक्ट मीठ, परफेक्ट शिजलेलं आहे, मऊ मऊ आहे, नुसतं खावा असं आहे, भाकरीची आठवण पण नाही येते. याच्यावरून अंदाज तुम्ही लावू शकता की फार तिखट नाही, फक्त जरा डोळ्यांच्या खाली घाम यायला सुरुवात झालेली आहे माझ्या, तर ते शरीर आपलं बोलायला लागतं, पण मस्त नाक मोकळं होणार आहे. झणझण कधीतरी असं पण खायला पाहिजे. बाहेर खूप थंड वातावरण आहे आणि खूप पाऊस पडतोय, त्याच्यामुळे यानं मज्जा आलेली. वराडी म्हणजे तुम्हाला जेवताना घाम यायला लागला, इथला घाम टपकला की समजून घ्यायचं की आपण विदर्भ स्टाईल कुठेतरी जेवतोय. चाकवर ताव मारूयात. एक काढून घे त्यातला तुझ्यासाठी. छान शिजलंय, हातात व्यवस्थित येते, सॉफ्ट आणि टेंडर आहे. इतकं मस्त शिजलंय आणि त्याची ना मसाल्याची चव खूप वेगळी आहे. असा थिक मसाला आहे, टेक्स्चर परफेक्ट आहे आणि चव अप्रतिम, खूप टेस्टी आहे. दुसरी चव बघतो आता रश्शाची. गरम गरम रस्सा छान वाटत. रस्सा छान आहे, मला शुगापेक्षा हे जास्त आवडलं. तुला खिमा आवडत असेल तर खिमा पण ट्राय. खिम्याचं टेक्स्चर छान, कन्सिस्टन्सी एकदम प्रमाणात तिखट आहे आणि चव पण छान आहे. वरडला म्हटल्यावर जी भीती वाटते तसं काय नाही. ओके, बिंदास येऊ शकता. पुण्यातले जे बाकीचे सोकाळ प्रसिद्ध ठिकाण आहेत त्याच्यापेक्षा तरी नक्कीच चांगलं आहे. अच्छा, अळणीने सुरुवात करते. नुसतं प्यावंच आहे, खूप छान. हे अंड्याचा दिसतोय मसाला आणि तो मसाला इतका छान दिसतोय ना.
त्याला बघताना असं वाटतं की स्पायसी असेल. ऍक्च्युली फ्लेवर्स खूप छान बॅलन्स्ड आहेत याच्यात. स्लाइटली स्पायसी, स्लाइटली मीठ पण परफेक्ट पडलेलं आहे, थोडंसं आंबट असं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट बॅलन्स ऑफ फ्लेवर्स आहेत. मला आवडलं हे. बेसिकली जे SOP आहे आपले, ते माझी आई अजूनही अकोल्यात बनवते आणि तो मसाला तिथनं इथे येतो. आपल्या अकोला प्रसिद्ध आहे ना मसाल्याकरता, तर त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्या इकडचा विदर्भात सगळ्यांना आवडतो. आणि माझ्या सासूबाई बनवायच्या तुम्ही बघायचं, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मी शिकली. वन ऑफ द बेस्ट मटन थाळीज. काकू आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात खाल्लंय तुम्हाला, काय मटण काही नवीन नाही नाही का आयुष्यात? पार्टी म्हणजे मटण. मटण हे फर्स्ट टाइम तुम्ही विदर्भ स्टाईल खाताय. मी कुस्करून खाल्लंय, बघितलं, एक कुस्करून काला करून खाल्लाय. आमच्याकडे कुस्करून खातात, त्यावेळेस मटण खाल्ल्यासारखं वाटतं. आणि खूप छान शिजलंय हे, मला खूप आवडलं, खूप सुंदर आहे. हे काळा मसाला टाकलाय ह्यांनी आणि एवढं तिखट नाही, पण कधीतरी खायला मस्त. खरं मटण खायला यायचं ना, इथंच आलं पाहिजे. म्हणजे सगळे तलप गेलीच पाहिजे मटण खाण्याची. सोलकढी ट्राय करते. सुरेख, सुंदर सोलकढी, अप्रतिम सोलकढी. मला अशी कांद्याची कोशिंबीर प्रचंड आवडते. दह्यातला कांदा हे सगळं झणझणी त्याला थंड करतो. सगळ्यांना समाधानी बघून माझं पण मन भरलं, पण पोट नाही. त्यामुळे मी माझ्यासाठी व्हेज थाळी मागवली होती. त्यामध्ये होतं पाटवडी रस्सा, आमटी, दही, गुलाबजाम, ठेचा आणि भाकरी. आम्ही अशीच अजून एक थाळी घेतली ज्यात होती शेवभाजी. तर सगळ्यांना मनसोक्त नॉनव्हेज खाऊ घातल्यानंतर माझ्यासारखा गरीब बापडा माणूस व्हेज थाळी घेऊन बसलेला आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की व्हेज पण आमची काही कमी नाहीये, कारण व्हेज मध्ये आहे पातोडी रस्सा सगळ्यात आवडीचा माझ्या, शेवभाजी आहे आणि भाकरी आहे आणि ठेचा सुद्धा आहे. तर खूप भूक लागली, कारण खूप वेळ नुसता बघतोय मी सगळ्यांकडे आणि या थाळीकडे सुद्धा. आता ऍक्च्युली खाण्याची वेळ आलेली आहे आणि सगळेजण सांगत होते की मसाले एकदम झकास आहेत. आणि आपण तर भाऊ ऑथेंटिक विदर्भात जाऊन खाऊन आलेला माणूस आहे, त्यामुळे आपला स्टँडर्ड लय हाय. ओके. आणि पुण्यात कुठे विदर्भातला मिळेल का अशा मी शोधत होतो. हे कळल्यावरती मला असं झालं नेकीवर पुछपुछ नाही का. पण आधी चुरडूयात मस्तपैकी पातोडी रस्ता. हा जो रंग लागतोय ना, आणि एक परत सांगतो की विदर्भाच्या मसाल्यांची खासियत म्हणजे तो रंग दिसतो, त्यामुळे भीती वाटते, पण अजिबात तिखटपणा नसतो, चविष्टपणा असतो. थेट नागपूर, अमरावती, अकोलाच. हा कसं असतं ना, म्हणजे चव हा जो प्रकार आहे ना, त्या स्थळाशी आपलं नातं असतं, इमोशनली आपण कनेक्ट होतो. सुरेख. आणि परत सांगतोय अजिबात तिखट नाहीये. पातोडी रस्सा अप्रतिम चव आहे. वड्या पण छान शिजलेल्या आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने विदर्भाच्या मातीतली चव असं सुद्धा म्हणता येईल, इतकी छान चव आहे. आणि सोबत असा छान पांढरा कांदा, लिंबू पिळलेला. हा आता हिम्मत करून जरा ठेचा घेऊन बघतो. काय बात, वा. शेवभाजी आपण ट्राय करूयात. शेवभाजी आणि पातोडी रस्सा जीव की प्राण आहे. वा, एकदम ऑथेंटिक शेवभाजी. आणि शेवभाजीचा मसाला कम्प्लिटली वेगळा आहे. पातोडी रस्सा आणि हे लगेच तुम्हाला त्या चवीमध्ये वेगळेपणा जाणवतोय. असं नाही की तोच सेम रस्सा सगळीकडे आहे, तर तसं अजिबात नाहीये. आणि शेवभाजी खाताना ना छान असं जाणवत जाते, थोडासा त्याला आफ्टर इफेक्ट आहे. मग हळूहळू छानपैकी नाक मोकळ होणार आहे माझं, त्यात गंमत आहे. भाकरी सुद्धा खूप पातळ आणि सुरेख. म्हणजे असं नाही आहे की फक्त नॉनव्हेज खायचंय तरच इथे या, म्हणून मी तर फक्त शेवभाजी किंवा पातोडी रस्सा खायला इथे येईल. त्यामुळे व्हेजिटेरियन वाल्यांना आम्हाला सांगायचंय की अजिबात असं एकटं स्वतःला वाटून घेऊ नका. सोबतचे मटण खाणारे असतील, आपलं पण काही कमी नाही आहे. सुरेख. आता भाकरी खाऊन झाल्यावर या मस्त रश्श्यासोबत मस्तपैकी इंद्रायणी भात आहे, तो पण आपण मागूयात तूप घातलेला. इंद्रायणी भात आल्यावर मी ताट बाजूलाच सरकवलंय, म्हणजे असा मस्त मऊ आणि गिचका भात असतो हा. विशेषतः पाऊस पडत असताना किंवा थंडीमध्ये गुरगुटा भात म्हणतो ना आपण तसा.
हा तुम्ही कशासोबतही खा, चटणी सोबत खा, लोणच्या सोबत खा, वा वा वा. आणि इथे तर बऱ्याच गोष्टी आहेत. दाल आहे, पण मला असं वाटतंय की पातोडी रस्सा जो आहे तसा थोडा रस्सा मी इंद्रायणी भातासोबत घेईन. वा 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 वा, क्या बात है. भातासोबत वेगळी गंमत आहे. हा हा हा, तो विरघळतोय तोंडामध्ये, म्हणजे चावायची पण गरज नाही. हा भात असा आहे. मग सोबत थोडा कांदा. सुरेख. इंद्रायणी भात इथे ठेवून त्यांनी एक नंबर काम केलेलं आहे. एवढं झणझणीत खाल्ल्यानंतर स्वीट डिश तर पाहिजे ना भाऊ. सगळं खाल्ल्यावरती गुलाबजाम खाण्याची जी गंमत आहे त्याचं महत्व आता कळतंय मला. आणि परत गुलाबजाम सुद्धा सुरेख आहे बरं का. म्हणजे असा चमच्यात असा तुटला होता ना, ताकद न लावता समजायचं की बेस्ट गुलाबजाम आहे. खूप लुसलुशीत आणि छान विरघळते तोंडात. एका घासात वसूल. म्हणजे मी प्रवास करून आलेलो नाहीये, मला विदर्भात प्रवास करून जावं लागलेलं नाहीये, तरी एका घासात वसूल असे प्रत्येक पदार्थ आहेत. त्यामुळे ही थाळी 100 नाही 1000% रेकमेंड करीन. ऐक ना, सॉरी जरा जास्त चिडले तुझ्यावर. थँक्यू म्हणायचं होतं. काय तू पुण्यामध्ये जे काय वराडी स्टाईल, काय नॉनव्हेज होतं यार. बास का, खूप पोट भरलेलं आहे. मस्त मस्त भाऊ. आपण उगाच कौतुक करतच नाही. कोलॅब असू दे किंवा नसू दे, जो खरा रिव्ह्यू आहे तोच तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला विदर्भात न जाता अस्सल वराडी खायचं असेल तर हॉटेल वराडीला नक्की या. वाकडला आहे, कोथरूडला आहे. पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहेच. आणि भाऊ, प्रवास एका घासात इथे वसूल होतो. घास वसूल झालाय इथे आल्यामुळे. प्रवास नाही झालेला. प्रवासाला आता लागायचं. ती तिकीट काढायची अजून. ती भरपाई राहिली, आता प्रवास करूया आपण. ठिकाणी. येस.